मुंबईत मराठा समाज एकवटला आणि अवघ्या 5 दिवसात सरकारनं जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करून हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आलं, तर सातारा गॅझेट लागू करण्याचं आश्वासन देण्यात आलं। मात्र मग सरसकट आरक्षणाचा मुद्दा कुठे गेला? सगळे सोयरेचा मुद्दा कुठे गेला? हैदराबाद गॅझेट मान्य झालं आणि लगेच आंदोलन मागे कसं काय घेतलं गेलं? असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहेत। पण जे मिळालं ते मराठा आंदोलनाचं यशच म्हणावं लागेल। मात्र लक्ष्मण हाके यांनी बारामतीमध्ये जाऊन एक भयंकर दावा केलाय। बारामतीमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मोठा मोर्चा काढला। परवानगी नसतानाही प्रचंड गर्दी जमली। हाकेंच्या भाषणात स्पष्टपणे शरद पवारांचा उल्लेख होता। त्यांचा आरोप होता, जरांगे पाटलांच्या मागे रसद शरद पवार पुरवतात आणि या संपूर्ण घडामोडीमुळे ओबीसींचं आरक्षण धोक्यात आलंय। एवढंच नाही तर पवारांचं राजकारण ओबीसींचं नुकसान करून उभं राहिलंय असंही ते म्हणाले। आझाद मैदानावरील आंदोलनादरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर बाटल्या फेकल्या गेल्या, त्यांना घेराव घालण्यात आला। याचा अर्थ थेट मराठा समाजातही पवारांविषयी नाराजी आहे। एका बाजूला ओबीसी नेते आंदोलन करतायत, तर दुसऱ्या बाजूला मराठा आंदोलकही पवारांवरच रोष व्यक्त करतायत। मग प्रश्न असा आहे, पवार हे दोन्ही समाजांच्या रागाचे केंद्र का ठरत आहेत? एकीकडून पवारांवर मराठा समाज नाराज आणि दुसरीकडून ओबीसी समाज नाराज, किंवा तसं वातावरण निर्माण केलं जातंय। त्यामुळे पवार दोन्ही बाजूने टार्गेटवर आहेत। मग हा डाव कुणाचा? इतिहासाकडे पाहिलं तर शरद पवार नेहमीच फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगत आलेत। त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हा सुरुवातीपासूनच बहुजन चेहरा घेऊन उभा राहिला। 1999 ते 2014 या 15 वर्षात काँग्रेस सोबत सत्तेत राहून त्यांनी ग्रामीण भागात सहकार चळवळीपासून ते क्रीडा, कृषी, शिक्षण अशा सर्व क्षेत्रांमध्ये प्रभाव निर्माण केला। त्यामुळे पवार म्हणजे बहुजनांचा, मराठ्यांचा आणि शेतकऱ्यांचा नेता अशी ओळख तयार झाली। पण आता ही ओळख पुसायची आणि पवार मराठा समाजाचे शत्रू आणि ओबीसींचे शत्रू असं चित्र उभं करायचं, असं सध्या राजकीय डाव दिसतोय। मराठा समाजाचा रोष समजून घेण्यासाठी 1990च्या दशकाकडे वळावं लागतं। मंडल आयोग आणि इंदिरा सहानी केसच्या निर्णयानंतर कोणत्याही जातीला आरक्षण द्यायचं असेल तर मागास आयोगाची शिफारस आवश्यक ठरली। त्याच काळात मराठा नेत्यांनी पवारांकडे ओबीसी प्रवर्गात समावेशासाठी मागणी केली होती। मात्र पवारांनी मराठे देणारे आहेत, घेणारे नाहीत अशी भूमिका घेतली आणि समावेशाला विरोध केला असं सांगितलं जातं। आंदोलकांचं म्हणणं आहे, त्यावेळी निर्णय घेतला असता तर आज मराठ्यांना संघर्ष करावा लागला नसता। 90च्या दशकात ओबीसी आरक्षण 10% 19 पर्यंत वाढलं। काही जातींचा समावेश फक्त आदेश काढून करण्यात आला असा आरोप मराठा नेते आजही करतात। पण त्यावेळी पवारांनी मराठ्यांना समाविष्ट केलं नाही। त्यामुळे मराठा समाज 25 ते 30 वर्षांपासून आरक्षणासाठी झगडतोय आणि याचं श्रेय अपश्रेय पवारांना दिलं जातं। लक्ष्मण हाके यांचं वक्तव्य विशेष गाजलं। त्यांचं म्हणणं आहे, जरांगे पाटलांच्या मागे सुप्रिया सुळे, रोहित पवारांची टीम आणि अजित पवार गटाचे आमदार सक्रिय आहेत। म्हणजे मराठा आंदोलनालाही पवारांची साथ आहे। परिणामी ओबीसींचं नुकसान होतंय। इतकंच नव्हे तर त्यांनी थेट पवारांना पवार ईस्ट इंडिया कंपनी असा उल्लेख केला। गणेश विसर्जनानंतर ते राज्यभर ओबीसी संघर्ष यात्रा काढणार आहेत। आता जरांगेंच्या मागे पवार आहेत असा आरोप हाके करतात। मग हाकेंच्या मागे कोण असाही प्रश्न उपस्थित राहतो। शरद पवारांनी नेहमीच ओबीसी नेत्यांना उभं केलं। छगन भुजबळ, सुनील तटकरे यांसारख्या नेत्यांना ताकद दिली। त्यामुळे ओबीसींमध्ये त्यांचं स्थान मजबूत होतं। पण आज त्याच ओबीसी समाजात रोष दिसतोय। पवारांचा बहुजन नेता हा ब्रँड कमकुवत करण्याचा राजकीय प्रयत्न दिसतोय। शरद पवार या विषयात शांत आहेत, पण पवारांचं राजकारण संपवल्याशिवाय महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलणार नाहीत हे विरोधकांना चांगलं ठाऊक आहे। त्यामुळे आंदोलनाचं केंद्र पवारांना बनवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातोय का हा प्रश्न निर्माण होतो। आज परिस्थिती अशी आहे की मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजात पवारांविषयी रोष आहे। जिथं नाही तिथं निर्माण केला जातोय। त्याचा थेट परिणाम म्हणजे पवारांची बहुजन नेता ही प्रतिमा धुसर करण्याचा प्रयत्न आहे। मात्र हा राग खरा आहे की राजकीय डाव?
हे पुढच्या काही महिन्यात स्पष्ट होईल। तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत नक्की कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर मराठी मंडळीला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।